खासदार संदीपान भुमरे यांचे चालक जावेद रसूल शेख यांनी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विरोधात 1 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करत वकिलामार्फत कायदेशीर नोटीस बजावली आहे. 7 दिवसांच्या आत पत्रकार परिषदेत केलेले सर्व आरोप आणि विधाने बिनशर्त मागे घ्यावीत, अन्यथा फौजदारी आणि दिवाणी स्वरूपाची पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा नोटिशीत देण्यात आलाय. यावरती अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बघूया. व्यवस्थित त्याच्यामुळं मी या दाव्याची वाट बघतो. दावा चांगला पूर्ण दाखल करावा म्हणजे तुम्हाला पैसे पुरवठा करावा लागतील, काय आणि सगळं बघावं लागेल. या आत्मविश्वासाच्या दाव्याची वाट ड्रायव्हर माझ्या आरोपाचं उत्तर द्यावं. मी आरोप असा केला होता की त्यांचा ड्रायव्हर आहे ना त्यांनी केलेला आहे, त्यांचा जमीन 1985चा एकाचा एकानामा दुसरा प्रश्न हिंदू कुटुंब मला एकानामा कसा देऊ शकतो हा माझा दुसरा प्रश्न. याचं उत्तर अद्याप मिळालं. दुसरी गोष्ट गट नंबरच्या विषयी माझं निवेदन दिलेलं आहे. पण वेगळंच बनवत आहे, ते पण वेगळंच बनवत आहे. स्पष्टपणे म्हटलेलं की 174 गट नंबर आधीचा आता सर्वे नंबर एकोणनव्वद झालेला आहे. त्याविषयी बोलतो. आता 174 मलाही माहिती की काही एवढं अंदाजी नाही म्हणतो तरी तालुका तिकडे माझं तर रोज येणं जाणं या भागामध्ये मला वेगळे गट नंबर येते, सर्वे होते, सगळ्या गोष्टी झाले, शेतकरी माहिती प्रत्येक गावाला. त्याच्यामुळं ह्या विषयावर दिशाभूल करणं अतिशय चुकीचं. मी ऑलरेडी माझ्या पत्रात म्हटलेलं आहे 174 नंबर आधीचा होता, आता नोटिसीला तुम्ही उत्तर देणार आहात का की जे कायदेशीर जी काही प्रक्रिया असेल त्याला तुम्ही पुढे जाणार आहात? किती वाजता पडले, कसे पडले, कोणत्या दवाखान्यात रिपोर्ट झाला का, डॉक्टरांकडून पूर्ण माहिती घेतली का, ट्रीटमेंट कुठे चालू आहे, पोलीस या भागीदार झाले ते पोलीस पोहोचले होते का, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहे ना. त्याच्यामुळं या गोष्टी कुठंच येत नाही. या गोष्टी आल्या त्यावेळेस तिथं कोण कोण होतं त्यांच्यासोबत, त्यांचे मोबाईल लोकेशन तपासले पाहिजे. मला या सगळ्या गोष्टी माहिती आहे, काय होतं, काय झालं, कसे सगळं माहिती. 1.5 वर्ष झाले अजूनपर्यंत का काही नाही झालं. माझा मूळ प्रश्न या 1150 आपण असा प्रयत्न झालेला आहे. हे ड्रायव्हर एवढी किंमत करू शकत नाही.